नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक अगेन माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण जातोय नॅशनल पार्कला. माझ्यासोबत माझा मित्र आहे आदित्य आणि तो आतमध्येच राहतो. तर आपण आहे ना एक मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत, जो जुनं मंदिर आहे नॅशनल पार्कमध्ये आणि बऱ्याच जणांना माहिती पण नाही आहे आणि जे लोकल्स आहेत त्यांना माहिती आहे. तर आपण ही व्हिडिओ ॲज तो मंदिर दाखवण्यासाठी करतो आहे. तिथे इतकं आतमध्ये जाऊ नाही शकत तुम्ही, कारण की गर्दी असेल आणि गर्दी आपल्याला करायची नाही जास्त त्या साईडला. सो सर्व आपण कवर करूया या ब्लॉगमध्ये. तर मी एकदा आहे ना म्हणजे कॉलेजला होतो तेव्हा बाईक घेऊन गेलो होतो नॅशनल पार्कला, अराऊंड एक 5 वर्ष अगोदर. पण आता आहे ना नॅशनल पार्कमध्ये बाईक अलाउड नाही, म्हणजे अलाउड नाहीत आणि जे लोकल्स आहेत फक्त त्यांना अलाउड आहे, कारण की पॉल्युशन आणि बरंच काही होतं. तर त्यासाठी ते अवॉइड केलं आहे. बाकी ई रिक्षा परत तुम्हाला सायकल ते सर्व तिथे अवेलेबल आहे, तर तुम्ही ते सगळं घेऊन जाऊ शकता. सो आपण कान्हेरी केव्जमध्ये वॉटरफॉल कितपर्यंत भरला आहे नाही भरला आहे ते पण तुम्हाला माहिती पडेल. आणि आपल्या मुंबईमध्ये काल बराच पाऊस पडला, त्यासाठी आपण प्लॅन करतो आहे की बाबा जाऊन बघूया काय वाईब आहे काय नाही. सो मजा आहे. सो आपण नॅशनल पार्कमध्ये आलो आहे आणि सर्वांना गाडी अलाउड नाही, पण आपला भाऊ आहे आपल्यासोबत म्हणून जाऊन देतो. आणि आमची गाडी आम्ही चालवणार नाही आहे, जो यश आहे तो आपल्याला गाडी बाहेर आपण लावू, त्यानंतरला ह्या गाडीवरती आदित्यच्या गाडीवरती जाऊ. बस ना भाई, जिम बिम करतो, जिम फ्री काय वाटते. हा चालतं म्हणजे आता भाई पब्लिक आली आहे, मजबूत लोक आहेत आणि काही लोकांनी सायकल रेंट केली आहे, ते इथे तुम्हाला दिसते. भाई साहेब, लास्ट टाइम भाऊ मी आलेलो ना, इथे ना एक माणूस आहे ना, म्हणजे ती नदी आहे बघ, तिथे खेकडी पकडत होता. आणि भाई एवढे मोठे मोबाईल एवढे खेकडी आणि काळी काळी एकदम चिंबर गेलेला भेटले. आताच आपण मॅगी घेतल्या, पुढे ठेवले 5 मॅग्या घेतल्या आपण. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर एवढं शांतता आहे ना भाई, म्हणजे मुंबईचे एक वेगळं रूप ते आपल्याला दिसतंय. खतरनाक. हो का, हा रोड बघा. हा कुठे आपलं सो माझा मित्र आतमध्ये राहतो, त्याचं घर दाखवूया आपण. अरे भाई साहब, भाई मुंबई में गाववाला फील. एक नंबर. हा काय स्पॉट बनवला वाटते बसायला. एक नंबर एक नंबर. भाई पेंट हाऊस टाईप आहे. पाईप काढला तिथे. अच्छा, असं नॉर्मली सेट आहे. असं एक थोडक्यासाठी आपल्या गावी आल्यासारखं असं फील होतंय पूर्ण. हा एक अशा म्हणजे प्लेस इथे घेऊन जातो एका जागेवरती, तिथे ना हरणं दिसतात. तर दिसली तर आमचं लक आहे. आई साहब, छोटी छोटी बघा ना कसे हे बनलं आहे, असं गल्ली टाईप. खतरनाक खतरनाक. ते हरणच आहे ना तो. आई शपथ भाई साहब, हरण बघ. अरे रे, हे सर्वांचं पाईप असं वेगवेगळ्या ह्याला लावलंय. ओके, पाहिजे तेव्हा लावायचं, काढायचं. ओके, म्हणजे जेवढं भरल्यावरती सर्वांना आहे ना वेगवेगळे लाईन दिलेले आहेत. तर या लाईनीतून एकेकाच्या घरातलं पाईप हे होतं, म्हणजे पाणी जातं तिथे, भरल्यावरती बंद करतात. आणि पाणी असं 24 तास असतं की 24 तास टाइम नाही. अच्छा, टाईम टू पाणी. भाई हरण कसला मोठा होता भाई ते. असंच बोलता बोलता आदित्य बोलतोय की नदी आहे इथे. तर त्याच्या घरापासून किती मिनटं आहे? 2 मिनटं आरती. आणि आपली पिकासची टीम, या कोण बघत असेल ब्लॉग तर तुम्हाला माहिती आहे. तर पहिल्यांदा मी आदित्यला कुठे भेटलेलो, आमचं पिकास एक हे होतं, एक म्हणजे छोटं फर्म आहे. तर ते ना फोटोग्राफीला हायर करतात, व्हिडिओ ड्रोन फोटो.
सो आदित्यने माझी ओळख तेव्हा झाली होती आणि तेव्हा आदित्य बोललेला की पावसामध्ये काहीतरी आपण प्लॅन करू की नॅशनल पार्कमध्ये भेटूया, माझं घर आहे असं. तर त्यानंतरला कंटेंट पण भेटेल. सो त्या हिशोबाने आम्ही आता एका ठिकाणी जातो आहे. शांती आहे, पण एक मला आदित्य ही गोष्ट बोलला आहे की यांचं लाईटीचं बिल सांगू ना. एक आपल्याला कसं 4-5 येतं, बट इथे थोडं जास्त येतं आणि ते एक ड्रॉबॅक आहे इथे राहणं. आपल्याला वाटतं शांती सुख आहे, बट यांचं बिल पण तेवढंच येतं, कारण की पाण्याचं मोटर बिटर हे म्हणजे बरंच काही आहे. आणि बाकी येणं जाणं तर एवढं आतमध्ये मुंबईला येणं, परत आतमध्ये बाहेर हायवे म्हणजे जाणं, सो तेवढं पण आपलं असं. भाई साप किती बाई हिरण आहेत, ते त्या पाठी आहे झाडाच्या पाठी. हरण दिसतील अजून, तुला दाखवतो ना, थांब ना. आई फक्त चालायची तयारी ठेवा दोघांनी पण. चालायची, मला ट्रेकिंगची सवय आहे भाई, मी ट्रॅक करतो. आता वरती जाणार, आपल्याला यायला 6-6:30 आरामात होणार आहे. अच्छा, म्हणजे असं किती किलोमीटर आहे एक अराउंड? पकड ना, पाऊण तास चालायला लागेल आपल्याला. Okay. आपल्या चालण्यावरती आहे. हां आता सगळ्यांना सवय नसते, बरोबर. थांबतच जाणार आपण मोस्टली करून. सीन बघत व्हिडिओ काढत. बरोबर. काही नदीला पाणी आलेलं आहे, नशीब. ओ भाई साहब, एक नंबर स्पॉट आहे भाई, सही. आई शपथ, खेकडी बिकडी पकडायला काय मजा येईल ना इथं. ये रात्री जाऊ नको माझ. सो इथे आलो आम्ही आतमध्ये आणि इथे सर्व झाडं लावलेत आणि हा एक गावदेवीचं मंदिर आहे, तर आपण पाया पडूया आधी थोडं. भाई इतकं बरं वाटतं ना इथे. आणि देवींचे हे रूप आहेत आपल्या कातळ ह्याच्यामध्ये, आणि त्या साईडला एक आहे छोटंसं. इतकी शांतता आणि इतकं भारी भाईसाब, म्हणजे आपल्या गावचं पूर्ण जो आपला आहे ना फील, ते आहे इथे. आणि आदित्य खरं लकी आहे भाई की त्याचं घर इथे आहे. मामाचं गाव इथे आहे, सही. आणि इथे ना झाडं अशी हे केली आहेत, तोडून ठेवलेत. तोडून म्हणजे खणलं आहे, ते आता एक बी टाकणार आणि मोठं करणार. हरणाचं एक कळप आहे इथे. आणि हे जितकेही झाडं आहेत ना, हे गव्हर्मेंटली लावले आहेत, पण ऑलमोस्ट अर्धे सुकले आहेत, अर्धे आता परत हे केलं आहे. आणि हरणाचं कळप आहे हा जो झुंड आहे ना, तर बघा त्या पाठीमागे हे दिसतं, ते हरिणच आहेत सगळे. किती आहेत बघा, किती आहेत बघा. आता येतील एका पाठी एक. छोटासा बघा, छोटासा. ते पण आणि सगळे असतील तर काय वाटणार नाही. सो आदित्यने स्टोव हे घेतलं आहे, छोटासा पॅनवाला गॅस. तर आता तिथे मस्तपैकी आपण पाण्याची बॉटल किती घेतली आहे? एकच बाई, एवढं चालायचं आणि तिथे एकच. पावसात आता पाणी नाही लागत. हां, पावसात थोडंसं ऊन कमी असेल तर थोडं सिप मारू शकतो. बाकी मॅगी बनवायला आपल्याला लागेल. वरती बघू आता. असेल ना, आता घे इथून. वरती काय असेल ना. नॅचरल नाही भाई, तू लई इधर से चलेगा. बॉटल घे एक्स्ट्रा. मोठी घ्यायला लागेल रे बॉटल. हा मग घे, मी पकडतो बाय आता. सो सीन असा आहे, आम्ही निघालो आहे आणि याचा भाऊसुद्धा आपल्यासोबत जॉईन झाला आहे की तो पण आपल्यासोबत ट्रेकिंग करत येणार आहे. आणि नुकताच तो जॉबवरून घरी आला आणि आदित्य बोलला की आपल्याला व्हिडिओ आणि थोडंसं ट्रेकिंगला जायचं, तर तो रेडी झाला. पैसा क्राऊड फक्त बघा, ऑड डेला आलो आहे आपण. अरे पहिले ऊपर चलो बे. चलो, अरे अपना उसको लो, किधर अपना 14 नंबर स्लिप हो जाएगा. आता ना म्हणजे एक 3-4 वर्ष अगोदर आलेलो, तर हे असं जास्त एकदम प्रॉपर मेंटेन नव्हतं केलेलं, बट इथे आल्यानंतरला आता एकदम मस्त वाटतं, बघण्यासारखं आहे, एकदम भारी. एक 15 मिनटं फक्त चाललो आणि
डूस हवा डूस. हा आदित्य यश तर ह्याच्यात एकदम फिल्म स्टार. सवय गेली आहे ती. मी आता रिसेंटली गेल्या 2 हफ्त्या अगोदर रायगडला गेलो होतो. हा फक्त आहे जरा एकदम प्रॉपर. त्यांनी एक गायमुख करून बोलतात आतमध्ये भरपूर एक मंदिर आहे जुनं. नाही रे अलाउड नाही. अच्छा भाई साहेब 2 मिनिटात पूर्ण माहोल चेंज झाला इथे. थोडा पाऊस पडला होता, नॉर्मल होता आणि आता पाऊस पडतोय आणि बाकी सर्व उभे आहेत छत्री वित्री घेऊन. आम्ही छत्री आणायला विसरलो आणि पोरी पण. भाई साहब सॅड लाईफ भाई. मुवमेंट देखो मुवमेंट. तिथे काय तिथे जायचं इथून जाऊया असं. एक एकदम छोटीशी ट्रेक होते आमची. हा एक एन्जॉय करणं इम्पॉर्टंट होतं लाईफमध्ये हे सगळं. आता आम्ही इथे पोजिंगची कॉम्पिटिशन ठेवणार आहे. एक आपला भाऊ आणि एक दुसरा गेला, दोघांमध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. सर हां कुठे येल्लो कलरचे. सो इथे एक युनिक बेडूकाचं हे आहे येल्लो भाई एक नंबर. सो एक असं वरती आल्यानंतरला ना इथे एक फुलं आहेत म्हणजे एकदम युनिक. आता याचा शेड बघा कसा आहे. आता ओपन झाला ना त्यानंतरला हे असं दिसेल. आणि आता पाऊस पडतो म्हणून, नाहीतर फुल जर जरा हे झालं असतं ना तर मस्त वाटलं असतं. सो एकदम युनिक काहीतरी. आणि आपला भाऊ तिथे हे काय बघायला गेले भेटला नाही अजून. आय थिंक अजून थोडा 1-2 हफ्त्यानंतर येतील. इथे ना म्हणजे तुम्ही वरती आलात तर येल्लो कलरचे फ्रॉक्स पण ॲज इन ते येल्लो असतात स्टार्टिंगला, बट त्यांचे मेट वगैरे जेव्हा होतं त्यानंतर ते त्यांची स्किन सोडतात. ओके. आणि कलर वगैरे चेंज होतो त्यानंतर, म्हणजे ब्राउनिश टाईप होतात. बट मोस्टली ते लोक स्टार्टिंगला येल्लो असतात. ओके. अच्छा लाईट येल्लो कलरचे असतात. अच्छा म्हणजे ते करू शकतो भाऊ. तुला कंटेंट आहे, तू तर इथे आतमध्ये राहतोस. खतरनाक भाई साहेब. हे फुलं काय एक नंबर वाटत आहेत. आणि हां भाई आता पाऊस बंद झाला आहे आणि इथून व्ह्यू बघा खतरनाक. एक नंबर एक नंबर. मुंबईचा ह्याचा पूर्ण ढगानी भरली आहे ती त्या साईडला. आणि इथे ना ती फुलं मी मगाशी दाखवली ना, इथे पूर्ण त्या फुलांचा पूर्ण बगीचा टाईप बनला आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो. एक असा टाईम येईल की आम्ही खेकडी पकडायला पण येऊ, तेव्हा पण आपण तो पण ब्लॉग आपण कंटिन्यू करू आहे त्याचं, नाही तर नवीन करू. पण पूर्ण नाईट आउट करू. पूर्ण नाईट आउट बाय फुल धमाल. यस तू कधी नाईट आउट हे नाही केलंस ना तू? कळसुबाई गेलास? अच्छा अजून 2-3 गेले. हां वाव भाई या झाडाच्या इथे काय फोटो येईल. हां मस्त फ्रेम येईल ना ही. प्रिन्स फ्लावर पॉईंट. अच्छा हा पॉईंट आहे इथे. प्रिन्स फ्लावर पॉईंट काहीतरी. हा मस्त वाटतं हा. म्हणजे अजूनपर्यंत झाडं म्हणजे आता पाऊस थोडा लेट पडला आहे म्हणून, नाही तर या झाडांनी ना म्हणजे हे पकडलं असतं तर मस्त भरलेले असे दिसले असते. हा पूर्ण हा जो एरिया दिसतोय पुढे पूर्ण भाई वॉटरफॉल चालू झाला रे तिथले छोटे छोटे. तो बघ आत्ता बेंचो कसला भरला बा तो. भाई साहब तिथे एक वॉटरफॉल आहे, इतका भारी दिसतोय ना. आता आपला ड्रोन उडवला असता आपण, पण थांबलोय पाऊस आहे म्हणून. बट इथून बघा 1 2 3 4 वॉटरफॉल तर आरामात दिसत आहेत. कुठे सो वरती तर आम्ही एन्जॉय केलं. पाऊस भरपूर होता, खाली उतरलो आहे आणि आता पाऊस बंद झाला आहे. आता आपण जातो आहे एक अशा जागेवरती, चांगला स्पॉट आहे तिथे. मॅगी आपण बनवूया मस्तपैकी आणि मग व्हिडिओज काढू तिथे पण, फोटोज. सो
आहे बऱ्यापैकी गर्दी आहे. सॅटर्डे संडे भरपूर असेल. मजा आली भरपूर. आमचा जो मंदिर बघायचा प्लॅन का कॅन्सल झाला, कारण की इतका पाऊस आहे ना की तिथे जाणं थोडं इम्पॉसिबल असेल, म्हणून आम्ही गेलो नाही. बट स्टील मजा आली. म्हणजे वॉटरफॉल तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर बेस्ट प्लेस आहे. फोटो काढायचे असतील, मान्सूनमध्ये तुम्हाला बाहेर कुठे जायचं नसेल, मुंबई फिरायचं असेल तर कानेरी केव्स बेस्ट आहे. सो आता असा सीन आहे. मॅगीचा सेटअप सर्व घेतला आहे. आता फटफट जाऊ, मॅगी बनवूया आणि मस्तपैकी सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा. सो आम्ही वरतून खाली आलो. त्यानंतरला माझा मित्र ह्या स्पॉटवर घेऊन आला आहे. समोर एकदम नदी आहे मस्त, आणि इथे आम्ही आता गॅस लावणार आहे. नाही बऱ्यापैकी भरला आहे. कधी यूज केलेला लास्ट भाई 4-5 आहेत आईस. एक नंबर. आता आम्ही मॅगी बिगीचं सर्व सेट मस्त. चम्मच नाही ना आईस. भाई एक नंबर. काय बोलतो काय चम्मच विमच के साथ सब कुछ. खाणार कसं हे ओपन कर. वरती किती फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा. हे पहिल्यांदा करतो. हे कुठे माहिती आहे काय, ट्रेकिंग बिकिंगला रात्री ह्याच्यानी माहिती आहे हे करतात. पकड एक मिनिट. कितीला घेतलं तू रे? हे 700 रुपयाला भेटतं ना डब्बा एक गॅसचा. डब्बा नाही रे, मग 400ला 4 मागवलेले. चालू आहे ते. थोडं पाणी टाक ना ह्याच्यात. तो बघ त्यात आहे ना, मी रीलसाठी शूट करतो. जाम भूक लागली आता. भाई भूक. आम्ही कानेरी केव्सला गेलो, काय खाल्लं नाही तिथे. बोललो मॅगी खायची. मग नंतरला मग तिथे थोडं वरती अलाउड नाही. मग परत ते कचरा तर घेऊन जाणारच आहे. मग मचमच नको म्हणून आम्ही बोललो गपचूप एक दुसरी सेफ जागा आहे याच्या घराच्या बाजूला. सो आम्ही तिथे आलो. तिथे मस्तपैकी आता मॅगी एन्जॉय करणार आहोत. बऱ्यापैकी हीट लागते आहे आणि पूर्ण पावसात भिजल्यामुळे मस्तपैकी असं गरम गरम वाफा आणि भाई साब चुम्मेश्वरी मॅगी होणार आपली. आणि रेडबुल त्यासोबत थोडंसं फोटो व्हिडिओ काढू मस्त की. पूर्ण भरल्यावरती. अच्छा पाणी टाकायला लागेल. टाकायला साईडला करू काय कचरा? नाही राहू दे रे. सीन असा आहे, भर पावसात ही मॅगी आम्ही बनवायला गेलेलो. पाऊस पडला आणि असेच नॉर्मली खाते. पण ही खाण्याची मजा जी आहे ना भाई, भले किती पैसे दिले तरी अशी मजा भेटणार नाही. गरम झालं भेटू. तुम्ही लोणावळा जा, कुठे पण जा, पण अशी मजा. बघ वाफा रे निघते आहेत. बघणाऱ्यांना वाटेल थोडंसं किचकट, पण नाही भाई, आम्ही मजा अशीच करतो. काय आत्ता नाही करणार तर कधी मेल्यावरती. मॉर्निंगला आम्ही आलो इथे आणि विचारली मॅगी बिगी सगळं खाऊन झाला. हा बघ पावसात, भर पावसात. हा बघ घासते बघा कसा. भाई साहब खतरनाक. हा एक नंबर ना, फुल रिलॅक्स. नाही पण हे मुमेंट आहेत ना, ते आयुष्यात एकदाच येणारे असतात आणि नंतरला आपल्याला फक्त आठवणी राहतात की बाबा हा आपण एवढं मजा केलेली, हे केलेला. पण खतरनाक मजा आली, भरपूर मजा आली. म्हणजे नॅशनल पार्कचा हा जो मुमेंट लय कधी विसरू नाही शकत आपण. आणि आता हा पाणी सर्व येतो इथून असं पूर्ण. आता वाढणार ना पाऊस पडल्यावरती जास्त. जर कंटिन्युअसली पूर्ण रात्रभर पाणी हे झालं ना, पावसाचं पाणी आलं पूर्ण हे भरून जाईल नदी. आता कचरा बिचरा जो आम्ही आणला होता तो सगळं क्लिअर करून परत घेऊन आलो आहे. म्हणजे आमच्या इथेच कचरा कोंडीच्या इथे आपण टाकू. आणि आता जाताना नीट सेफली गेलो पाहिजे घरी. आपला जो बॅगेत ड्रोन आहे तो फक्त नको भिजायला बस, बाकी काही टेन्शन नाही. ड्रोन घेऊन आलेलो पण पावसामुळे आपण फ्लाय नाही केला. सो
मजा आली. व्हिडिओ आवडला असेल तर खरं बघा, लाईक करा, शेअर्स करा, सर्व मित्रांना सांगा. आणि ही मजा तुम्ही पण अनुभवू शकता, पण तुम्ही तुमच्या गावी अनुभवा. असं येऊन नका अनुभव. सो भेटू परत एक पुन्हा व्हिडिओमध्ये नवीन. बाकी थँक्यू सो मच भावा. आणि आपल्या बिल्डरला अरे थँक्यू सो मच. सो ब्लॉग आपला संपला नाही. घरी आलो, आईंनी सर्व चहा बी रेडी ठेवलं आहे, पराठा बनवला आहे. आणि ही जी जागा आहे ना ती आपल्या घराच्या समोर एकदम बसायला प्रॉपर बनवलं आहे. तर चहाची चुस्की घेऊया आणि एक 5-10 मिनटं आपण पण निघूया, मजा करू, जरा खाऊया पराठे. भाई गरमा गरम. खुर्ची पुढे घेतली. एक नंबर. डबल टाकायला लागेल ना. आता इथे ना एवढी शांतता आहे, म्हणजे पाऊस पडतोय, आपल्याला पुन्हा पावसाचा जो फील होतोय. आता इथून गेटच्या बाहेर गेलो ना आपण, झाला, संपला सगळा कारभार, आटपला. की गाडीचा पॅप हे ते असं जागा राहत आहे. काय खरं बोलताय, हे लोक जे अशा स्वर्गात राहत आहेत ना, म्हणजे लोक 4-4, 5-5 तास कोकणामध्ये जायला लावतात, पण ह्यांना एक कोकणाची पण फील आहे, त्यासोबतच गावची पण फील आहे. हे सगळं एकदम चिखला